शहाणा असशील तर थोबाड बंद ठेव. काहीतरी बाहेर बोलायला जाशील आणि गोत्यात येशील. नाही बेवडा आहेसच तू. आता लोक तुला ठार वेडा समजायला लागतील. वेडा. तू मला येडा म्हणतो. मला अक्कल नाही. आणि तुला अशी अद्दल घडवतो ना की 4 लोकांसमोर तू माझ्या पाया पडला पाहिजे. तू जा, तुला काय हवं ते कर. राडा होणार आता राडा घालतो मी. राडा होणार आता. राडा. ते परत येतील सर. मग ते खूप चिडलेत सर. चिडू दे. सर तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोललात ते? आजच्या दिवस पैसे द्यायचे होते ना, गप राहिले असते ते. आता डोक्यात राग घालून कुणाला काही बोलले जाऊन तर काय करायचं आपण? नाही, मला नाही वाटत त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल. अहो असं नाही आहे सर. तुम्हाला वाटतात ना तेवढे येड नाही आहेत ते. मी बायको आहे ना त्यांची. मला माहिती आहे ते काय करू शकतात आणि काय नाही ते. सुरेखा घाबरू नकोस. अगं तुझा नवरा मला फक्त पोकळ धमके देतोय. मान्य आहे त्याच्या हातात कोलीत मिळाले. काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करेल तो. पण त्याच्या अवस्थेकडे बघून मला नाही वाटत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल. अहो असं नाहीये सर. रस्त्यातल्या 4 माणसांना जरी त्यांनी ओरडून ओरडून सांगितलं नाही आणि एखाद्याला जरी पटलं ना तर काय करणार आपण? सर माझ्यावर विश्वास ठेवा. मी बायको आहे त्यांची. मला माहिती आहे हा माणूस कसा आहे. दारू प्यायला ना की सैतान जागा होतो त्यांच्यातला. आणि एखाद्यावर डूक धरून ठेवायचं ठरवलं ना की मग सापासारखे होतात ते. मला लय भीती वाटते हो सर. तुम्ही कशाला बोलले त्यांना असं? माहित नाही सुरेखा माझी कुठून हिंमत आली अचानक. पण मला अजूनही वाटतंय तुझा मला नवरा. चुकीचं वाटतंय सर. तुम्ही तयार राहा. माझ्या नवऱ्याने एकदा डोक्यात घेतलं ना खरंच तुमची वाट लावेल तो. देवा, हे सगळं खरंच घडतंय ना रे? स्वतःला चिमटा काढून बघावासा वाटतोय मला. माझे आई वडील, सासू सासरे, नवरा, भाऊ सगळे असे एकत्र आनंदात एका छताखाली 2 दिवस राहिले. हे असं होईल याची मी आशाच सोडून दिली होती. किती आनंदात दिसतात सगळे. आणि आज तर आई आणि भाऊ माझ्या माहेरी जायला तयार झालेत. सगळं छान घडतंय. आणि आता हे असंच घडत राहू देवा. खूप वर्ष अपमान, कमीपणा सगळं सहन केलं. आत्ता कुठेही असं कोड कौतुक मिळायला लागलंय. आता ह्यात व्यत्यय नको येऊ दे. कुठलंही विघ्न नको येऊ दे देवा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?